यशस्वी प्रधानमंत्री श्री तन संपूर्ण देशामध्ये सेवा पंधरवाडा आयोजित केला जात आहे आणि त्याच सेवा पंधरवाड्यामध्ये धानोरा या ठिकाणी या कार्यक्रमाचं संत संमेलनाचं सर्व वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी गुरुजन मंडळी आणि सर्व हिंदू बांधव यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपाची आध्यात्मिक विकास आघाडी या आघाडीचे तालुका प्रमुख असणारे श्री ज्या संत मंडळीचं आगमन झालेलं आहे ज्यामध्ये परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी कृष्ण चैतन्य पुरीजी महाराज निळकंठेश्वर संस्थान, त्यानंतर स्वामी कृष्णानंदजी महाराज, तसेच माझ्या बाजूला बसलेले स्वामी महेश्वरानंद जी महाराज, तसेच आपल्या भागातलं वारकरी संप्रदायातले जुनं महत्व स्थान असणारे विष्णुदास श्री हरिभक्तपरायण नामदेव महाराज ढवळे चारठाणकर त्यांची उपस्थिती आहे। आपण सर्व गुणजन मंडळी, देवावर संतावर धर्मावर प्रेम करणारी धर्मप्रेमी सज्जन भक्तिमती माता, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला काही जो बोलण्याचा वेळ दिलेला आहे आणि महाराजांचा फोन झाला की महाराज आपल्याला यायचं आहे आणि धर्मजागर धर्माविषयी आपल्याला काहीतरी बोलायचं। आपण धर्म धर्म म्हणतो, धर्म शब्दाचा अर्थ अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाराने घेतला जातो। मनुष्याच्या पाठीमागे जे जे कर्तव्य दिलेलं असतं त्या कर्तव्याला सुद्धा धर्म म्हटले। उपस्थित आहोत तो धर्म म्हणजे ज्या धर्मामध्ये आपण त्या ठिकाणी जन्माला आलेलो आहे, ज्या धर्माला सनातन धर्म म्हटल्या जातं, ज्या धर्माला हिंदू धर्म म्हटल्या जातं आणि त्या धर्माचं रक्षण करण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, सनातन धर्म म्हणजे नेमका काय आहे आणि त्या धर्म रक्षणाकरता आपल्याला काय केलं पाहिजे। सर्वप्रथम धर्म धारयते इति धर्म हा जो धारण केला जातो त्याला धर्म म्हटल्या जातं। धर्म हा काय अलीकडच्या काळातला शब्द नाही, गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, किंवा आपल्या साधू संतांनी सांगितलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आणि तो धर्म म्हणजे आपला सनातन धर्म आहे। त्या सनातन धर्माला पुढे नाव देण्यात आलं हिंदू धर्म। ज्या हिंदू धर्मामध्ये अनेक जाती त्या ठिकाणी आहेत, संपूर्ण जातींना मिळून त्या ठिकाणी एक धर्म तयार होतो, तो म्हणजे सनातन धर्म, तो म्हणजे हिंदू धर्म। जसा एखादा पुरुष असतो तसा एक सनातन हिंदू नावाचा एक पुरुष आहे। धर्म पुरुष, त्या धर्म पुरुषाला अवयव आहेत, जसं आपल्या शरीराला अवयव आहेत, मस्तक आहे, हात आहेत, भुजा आहेत, पाय आहेत, पोट आहे, तसं या सनातन धर्माला सुद्धा एक प्रकारचं शरीर आहे। या हिंदू धर्माला सुद्धा एक प्रकारचं शरीर आहे आणि त्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारची अवयव आहेत। कोणती अवयव आहेत? जसं सनातन धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती, या जाती आपल्या धर्माचे अंग आहेत। कोणी मस्तक असेल, कोणी भुजा असेल, कोणी हात असेल, कोणी पाय असेल। कोणी पाय झालं म्हणजे तो कमतरतेचा झाला, कोणी मस्तक झालं म्हणजे तो फार उच्च झाला, असं काही नाही। सनातन धर्मामध्ये सर्व धर्म, त्या हिंदू धर्मामध्ये सर्व आपण त्या ठिकाणी हिंदू धर्माचे अंगिक आहोत, आपण त्याचे अंग आहोत। हिंदू धर्म हा त्याचा अंगी, म्हणून आपण कधी सनातन धर्मामध्ये भेदभाव नाही केला पाहिजे। तो अमुक जातीतला आहे, तो कमी जातीतला आहे, आम्ही उच्च जातीतले आहोत। धर्म रक्षणासाठी ही फार मोठी गरज आहे की आपल्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये एकता राहिली पाहिजे। एकता फार गरजेची आणि एवढी आपल्यामध्ये विसंगती निर्माण झालेली आहे। हिंदू धर्म सोडून, सनातन धर्म सोडून इतर जातीकडे पहा, धर्मामध्ये कशी एकजुटता आहे, धर्मासाठी कशा प्रकारचं समर्पण आहे। परंतु आपण जर आपलं पाहिलं, आपण एवढे जातीमध्ये गुंतलेलो आहोत, कधी कधी तर बोलायला सुद्धा संकोच वाटतो, लाज वाटते की आपण जातीमध्ये देव वाटून घेतले, आपण जातीमध्ये साधू संत सुद्धा वाटून घेतले। म्हणजे खंडोबा कुणाचा आहे? म्हणजे धनगर समाजाचा। सौदामाळी कुणाचे? माळी समाजाचे। अमुक साधू कुण्या समाजाचे? कोण्याही साधून कोण्या एका जातीसाठी कधीच काम केलेलं नाही। कोण्याही साधूचं काम हे सगळं धर्माचं काम असतं, सर्व सनातन धर्माचं काम असतं। म्हणून कधीही कोण्या साधूला, कोण्या देवाला, खंडोबाला म्हणजे महादेवांचे अवतार आहेत आणि महादेवाला आपण सर्व मानणार आहेत।
गुरु गोविंद सिंग ज्यांनी शीख धर्मासाठी त्या ठिकाणी केवळ शीख धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं नाही, त्यांनी सनातन धर्मासाठी हिंदू धर्मासाठी बलिदान दिलं. परंतु एक धर्म त्यांना म्हणून बसला की आमचे म्हटलं की बाकीचे जरा काय होतात दूर सरतात. सावता महाराजांची पुण्यतिथी आपण समजा नाही ती माळी समाजानंच करावी. खंडोबा रायांचा कार्यक्रम तो धनगर समाजाने करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कुणी करावी? फक्त मराठीनेच करावी का? छत्रपती शिवाजी महाराजांचं कोणतं असं एक काम आहे की फक्त मराठीसाठी केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचं हे काम 18 पगड जातीसाठी काम होतं, सकळ हिंदू धर्मासाठी होतं, सकळ सनातन धर्मासाठी होतं. मग मोठमोठ्या संतांनी मोठमोठ्या महापुरुषांनी जर धर्म त्या ठिकाणी धर्मामध्ये कधी भेदभाव केला नाही, जातीभेद केला नाही, परंतु अलीकडच्या काही वर्षामध्ये पाहण्यात येतं, दुःख वाटतं, वाईट वाटतं, हृदय अंतःकरण दुखून जाते की माझ्याच हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जाती आणि काही कारणास्तव किती मनभेद निर्माण होत आहेत, विरोध होत आहेत, एकमेकांना आडवे पाडण्याची भाषा आपण बोलून जात आहोत. सध्या 2-3 वर्षामध्ये हा विषय तो बोलावा किंवा नाही, परंतु बोलतो. मराठा आरक्षणासाठी एवढे मोठे मोर्चे झाले, आंदोलन झाले, ठीक आहे, ती समाजाची गरज आहे, त्यांना ते भेटलं. परंतु याच्यातून निष्पन्न काय झालं? याच्यातून जातीवाद भयंकर वाढला. हिंदू धर्मातली एकता, सनातन धर्माची एकता कुठेतरी खंडित होताना दिसली. रस्त्यावरती मोर्चाला जात असताना रस्त्यामध्ये काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्या मोर्चाला कुठेतरी अन्न खाऊ घातलं, कुठेतरी पाणी पाजलं आणि आपण म्हणायला लागलो, अरे या दुसऱ्या जातीपेक्षा हे मुसलमान बरे, यांनी आम्हाला खाऊ घातलं, पाणी पाजलं. सापाला तुम्ही किती दूध पाजा, किती पाणी पाजा, तो साप दंश केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी हिंदू आपले, बाकीच्यांनी तेवढं विरोध करण्याचं कारण नव्हतं. झाला विरोध, झालं, सगळं विसरून जायला पाहिजे या गोष्टी. आणि पुन्हा आपण एक हिंदू आहोत, आपण एक सनातनी आहोत, आपल्याला एकत्रित राहण्याची गरज आहे. आपल्या याच वागण्यामुळे आपल्या काही हिंदू धर्मातील, सनातन धर्मातील काही जाती आपल्याला सोडून गेल्या, दूर गेल्या. त्याला कारणीभूत आपणच आहेत. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तन केलं का? केलं? सुखासुखी केलं का? विचार करा, एवढे 75 वर्ष होऊन गेले, 78 वर्ष होत आहेत भारत स्वातंत्र्याला. आजही काही समाजाला आपण बऱ्यापैकी पाहत नाही. त्यांच्याकडे पाहण्याची हे दृष्टी आहे. एवढ्या वर्षानंतर जर अशी दृष्टी आहे तर त्या काळामध्ये 70-80 वर्षापूर्वी किंवा 75 वर्षापूर्वी काय अवस्था असेल? खेड्यापाड्यामध्ये त्या समाजाला फार दुर्लक्षित त्या ठिकाणी सावली सुद्धा त्यांची अंगावर पडली नाही पाहिजे ही मानसिकता आपण बाळगली, आपण उच्च वर्णीयांनी बाळगली. आणि त्याच स्वरूप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की हा अन्याय होत आहे, याच्यासाठी धर्म सोडला पाहिजे. मी तर म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार समजतो की त्यांनी याच देशामध्ये जन्माला आलेला बौद्ध धर्म त्या धर्मामध्ये परिवर्तन केलं. त्यांच्याकडे पर्याय होते, मुस्लिम धर्म होता, त्यांच्याकडं त्या ठिकाणी ख्रिश्चन समाज होता, परंतु त्या दोन्ही धर्मामध्ये न जाता त्यांनी बौद्ध समाजामध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोणतीही जाती असू द्या, आपल्या सनातन धर्माचं ते अंग आहे. आपल्या कोणत्याही अंगाला कमी समजायची गरज नाही. विचार करा, तुमचा चेहरा खूप सुंदर आहे, तुमचे दोन्ही पायच नाही, तुम्ही चालू शकता का? काय त्या चेहऱ्याला अर्थ आहे का? तुमचा चेहरा फार सुंदर आहे, तुम्हाला दोन्ही हातच नाहीत, त्या चेहऱ्याला काही अर्थ आहे का? नाही. तसं कोणतीही जाती त्या ठिकाणी कमी महत्वाची नाही सनातन धर्मासाठी. तसं शरीरासाठी शरीराचा कोणताही अवयव कमतरतेचा नाही. त्याच तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. जसं तुकोबराने एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सगळ्यामध्ये त्या ठिकाणी देवाला पाहणं, सर्व जीवामध्ये देवाला पाहणं. आणि कोणत्याही शरीराच्या अवयवाला जर सुख झालं, कोणी आपल्या पायावर काठी मारली, दुःख झालं, जीवाला त्रास होतो. कोणी आपले पाय दाबायला लागलं, जीवाला त्या ठिकाणी सुख होतं. तसं कोण्याही समाजावर आघात झाला, कोणताही समाज, हिंदू धर्माची कोणती जात जर त्या ठिकाणी आघात झाली तर तो हिंदू समाजावरती आघात आहे, तो सनातन धर्मावरती आघात आहे, तो धर्मावरती आघात आहे. म्हणून
कोण्या एका जातीचा विरोध करणं म्हणजे आपल्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेणं, कुऱ्हाडी मारून. म्हणून मग काही लोकांना प्रश्न पडतो, मग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हटलेले, मग मुसलमान का भगवान विष्णूने बनवलेले नाहीत का? ईसाई काही त्या ठिकाणी भगवंतानं बनवलेले नाहीत का? मग त्यांच्याबरोबर ठीक आहे, संतांनी आम्हाला ती व्यवस्था सांगितलेली आहे. संतांनी सांगितले सगळ्यामध्ये देव पहा, परंतु देव पाहत असताना दोन दृष्टी, एक सगळ्यामध्ये देव पाहणं आणि सगळ्यांना देव समजून व्यवहार करणं. व्यवहार आणि दृष्टी हे दोन वेगवेगळे विषय. सगळ्यामध्ये देव पाहू शकतो, परंतु सगळ्याबरोबर देव म्हणून व्यवहार करू शकतो का? नाही. तसंच आपल्या संतांनी सुद्धा सांगितलं सगळ्यामध्ये देव माना, परंतु देव म्हणून सगळ्याला जवळ करण्याची गरज नाही. त्यासाठी एक प्रमाण आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून. ठीक आहे, तुम्ही सगळ्यामध्ये. आपला सनातन धर्म एवढा संकुचित नाहीये. आपला सनातन धर्म शिकवतो काय? विश्वची माझे घर हे शिकवतो. आता विश्वात्मके देवे हा आपला धर्म शिकवतो. कधी आपल्या सनातन धर्मानं साधू संतांनी किंवा वेदशास्त्र पुराणाने असं नाही म्हटलं हिंदू भवंतु सुखीन, असं नाही म्हटलं. काय म्हटलेलं आहे? सर्वे भवंतु सुखीनः सर्वे सन्तु निरामयाः. ही आपली शिकवण आहे. तरी पण कधी कधी आपल्यावरती आरोप केला जातो. या देशामध्ये, या भारत देशामध्ये काही विशिष्ट समाजावरती, विशिष्ट धर्मीयावरती अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, लोक प्रताडित आहेत. हा आरोपच आहे. आणि याच्यामध्ये थोडी जरी सत्यता असती, हिंदू धर्म जर सहिष्णू नसता, हिंदू धर्मानं जर इतर धर्मीयावरती त्रास दिला असता, आक्रमण केली असती, भारत स्वातंत्र्याच्या वेळेस जी घटना घडली, ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं, त्यावेळेस ठरलं की दोन देश तयार करायचे या देशाचे. मुस्लिमांसाठी एक वेगळा देश तयार करायचा, याचं नाव पाकिस्तान ठेवण्यात आलं. आणि हिंदूंसाठी एक देश तयार करायचं नाव भारत, हिंदुस्थान. परंतु त्या काळामध्ये सर्वात मोठे महापुरुष आणि सर्वात मोठ्या महापुरुषापासून दिसायला फार मोठी चूक, परंतु असायला फार मोठी चूक होती. म्हणजे भारतातल्या मुसलमानांना इथं राहायचं असेल तर राहा, जायचं असेल तर जा. त्यांनी ती मुभा दिली. आणि त्या काळामध्ये या देशामध्ये उरलेला जो मुस्लिम समाज होता तो फक्त होता 7%. आज एवढी वर्ष झालेली. आता ज्यावेळेस जनगणना येईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं संख्या कळेल किती. परंतु आजही म्हटलं जातं एवढ्या वर्षानंतर 7%वरून जवळपास 21 ते 25% मुस्लिम समाज या देशामध्ये वाढलेला आहे. जर हिंदू धर्माने त्यांच्यावरती अत्याचार केला असता 7%वरती तुम्ही 1%वर आले असते. परंतु तुमची भरारी उंच चाललेली, 21%वरती 25%वरती चाललेली. आणि तीच जर गोष्ट पाकिस्तानचा विचार केला, बांगलादेशचा विचार केला, ज्यावेळेस पाकिस्तान वेगळा झाला त्याही देशामध्ये जवळपास 10% हिंदू समाज होता. आज एवढ्या वर्षानंतर तिथं जर पाहिलं मुश्किलनं 1%वरती हिंदू समाज आहे. म्हणजे गेला कुठं? म्हणजे एक तर तुम्ही मारले, एक तर तुम्ही मुस्लिम बनवले, नाही तर देशाच्या बाहेर हाकलून दिले. मग 10%वरून 1% आणणारे ते सहिष्णू आहेत. या देशामध्ये 7%वरून 25%वरती तुम्हाला पोहोचू दिलं, मग आम्ही सहिष्णू आहोत. अन्याय त्या ठिकाणी झाला असं म्हणतात, परंतु नाही. या देशानं, या देशातल्या हिंदू धर्मीयांनी, सनातन धर्मीयांनी कधीच कोण्या धर्मावरती अत्याचार केलेला नाही. इथं अनेक धर्म येतात, पल्लवित होतात, पुष्पित होतात. परंतु कधी कधी ज्या देशामध्ये राहत आहोत त्या देशाची धर्मनिष्ठा झाली पाहिजे, त्या देशाची धर्मसंस्कृती झाली पाहिजे. त्या धर्मसंस्कृतीला तडा लावण्याचं काम केलं न पाहिजे. परंतु आजच्या काळामध्ये होत आहे. सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन, धर्माचं परिवर्तन केल्या जात आहे. विदेशातून मोठमोठे फंड येत आहेत की हिंदू धर्मीयांना पैसे द्या, नोकरी द्या, घर द्या, मुली द्या आणि त्यांना काय बनवा म्हणजे ईसाई बनवा. अनेक ईसाई मशनरी आजही देशामध्ये कार्यरत आहेत, धर्म परिवर्तन करत आहेत. आणि आपण मूर्ख हिंदू थोड्याशा पैशाच्या लालचीमध्ये, घराच्या लालचीमध्ये, नोकरीच्या लालचीमध्ये
काय करत आहोत, आपला धर्म त्याग करत आहोत. परंतु भगवान श्रीकृष्णाने म्हटलेले, ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो त्या धर्मामध्ये मरण जरी आलं, उपाशी राहून खायला नाही भेटलं, मरण जरी आलं तरी मरावं, परंतु दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन करू नये. भगवंतानं सांगितलंय, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. दुसऱ्या धर्मामध्ये परिवर्तन करणं, धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जाणं एक प्रकारची आपल्या सनातन धर्मीयाला, हिंदू धर्माला लागलेली कीड आहे. आणि ही कीड कुठेतरी संपवायला पाहिजे. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आपल्यातला जो गोरगरीब समाज आहे त्या समाजावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, त्यांना सहाय्यता केली पाहिजे. त्यांना अशी वेळ येऊ देता कामा नये की आपला गोरगरीब समाज त्यानं दुसऱ्या धर्मावर जावं, दुसऱ्या धर्मामध्ये धर्म परिवर्तन करावं. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. म्हणून धर्म टिकवायचा असेल, धर्म परिवर्तन बंद झालं पाहिजे. दुसरं, धर्म संस्कार दिले पाहिजेत आपल्या मुलांना. ज्या सनातन धर्मामध्ये आपण हिंदू धर्मामध्ये आहोत त्या धर्माचे काही छोटे मोठे संस्कार आहेत, ते संस्कार मुलांना दिले पाहिजेत. परंतु आपण आता उलट करत आहोत. आपण आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहोत. ठीक आहे, शिक्षण द्या, चांगल्या नोकरीला लावा, चांगले उद्योगपती बनवा, परंतु त्याला धर्माची सुद्धा जाण असू द्या, धर्माचा सुद्धा संस्कार असू द्या. धर्माचे काही सामान्य नियम ते सुद्धा आज आपण सोडून दिलेले. आपण हिंदू आहोत हे ओळखायचं कशावरून? सर्व तीन भौतिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या कपाळी गंध असावा, आपल्या गळ्यामध्ये जाणव असावं, आणि आपल्या डोक्यावरती शेंडी असावी, शिखा असावी. आज किती हिंदूंच्या डोक्यावरती शिखा आहे, शेंडी. आपण तिरुपतीला बाला जातो, सगळं खरडून येतो, थोडी सुद्धा शेंडी ठेवत नाही. शेंडी कुणामध्ये नसते? शेंडी नसते मुस्लिमामध्ये. बघा, आपण मुस्लिम आहोत की हिंदू आहोत हे सुद्धा माणसानं जाणून घ्यावं प्रत्येकाच्या. आणि आपण म्हणतो ते जाणं, ते शेंडी, ते बामणाचं काम आपलं थोडंच काम आहे. तसं नाही. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना आदेश दिलेला आहे, उपनयन संस्कार करावा, गळ्यामध्ये जाणव असावं, डोक्यावरती त्या ठिकाणी शेंडी असावी, आणि आपल्या धर्माचं स्पष्टतया समोर दिसणारं लक्षण म्हणजे कपाळी गंध असावा. आजकालच्या नवतरुणांना, शिक्षित तरुणांना कपाळी गंध लावायला सुद्धा संकोच वाटते, लाज वाटते. मग आपण सनातनी आहोत की आपण मुस्लिम आहोत की अन्य कोणत्या धर्माचे आहोत हे कमीत कमी लोकांना लक्षात यावं. म्हणून आपल्या धर्माचे संस्कार सुद्धा मुलांना दिले पाहिजेत. धर्म रक्षण करण्याकरता धर्माविषयी प्रेम असलं पाहिजे, धर्माविषयी समर्पण असलं पाहिजे. जेवढं आपण धर्मासाठी प्रेम करू तेवढा आपला धर्म जगेल. कारण नियम सांगितलेला आहे, धर्मो रक्षति रक्षितः. जर आपण आपल्या धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करेल. आणि आपण जर धर्म वाऱ्यावर सोडला, उद्या आपण सुद्धा वाऱ्यावर सुटल्याशिवाय राहू शकणार नाही. आपण कधी कधी म्हणतो गर्वानं, कितने आए कितने चले गए, हमारा हिंदू धर्म, हमारा सनातन धर्म वहीं पर खड़ा है, इसको कुछ नहीं होने वाला है. परंतु आपण गैरसमजामध्ये आहोत, गलत प्रेमीमध्ये आहोत. जशा प्रकारे चाललंय ना तशा प्रकारे चालत जर राहिलं तर धर्म या हिंदू धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये जेवढा आपण आज मोकळा श्वास घेत आहोत, आपले धर्माचे कार्यक्रम आपण करत आहोत, सप्ताह करत आहोत, भागवत कथा करत आहोत, याच्यावर कुठंतरी पाबंदी यायला वेळ नाही लागणार. विचार करा, मी अगोदर सांगून आलो, लोकसंख्याचा स्तर कशा प्रकारे गडबड होत चाललेला आहे. ज्या काळामध्ये भारत स्वातंत्र्य झाला त्या काळामध्ये मुस्लिम समाज 7% होता, तो 25% आहे. परंतु याच्या पुढचा जो पुढचा काळ आहे, हा जो वेग आहे, ही रफ्तार आहे, याच्या रफ्तारामध्ये फार अंतर पडणार आहे. कारण आपण या ठिकाणी उपस्थित आहात, तुमचे आजोबा, तुम्हाला माहिती आहे आजोबाला किती मुलं होते. आपण सांगतो आम्हाला 7 चुलते आहेत, 7 चुलते आहेत, एवढा मोठा परिवार असायचा. परंतु आजच्या काळामध्ये जर पाहिलं, या 10-20 वर्षाच्या काळामध्ये हम दो हमारा एक, काही काही तर म्हणतात महाराज एकच मुलाला चांगलं मोठं बनवायचं, एकच अपत्य बरं आहे. परंतु मुस्लिम समाजामध्ये तसं नाहीये. माणूस एक, एका माणसाला 4 बायका, एका बाईपासून 4-4, 10-10 मुलं. मग माणूस एक आणि एका माणसाला जर 30-30, 40-40 मुलं,
ही काही कुटुंब पुराणातून ऐकायची गोष्ट नाही. तुमच्या घराचं बांधकाम करणारे मिस्त्री त्यांना विचारा. आश्रमावर बांधकाम चालू होतं, एका मुस्लिम समाजात तरुण होता. त्याला विचारलं कितने बच्चे तुम्हारे? बोला महाराज जी 10.5 बच्चे. बोले ये 10.5 बच्चे कैसी बात है? बोला 10 है और अभी पेट में है, वो भी पैदा होने वाला 11वां. त्याचं वय मुश्किलने 40च्या जवळपास असेल. अरे म्हणलं तुझं वय काय, तू करतो काय आणि पालणार कसे? बरं अल्लाह पालताय, हम क्या पालने वाले. मग त्यांचा वेग कुठं चाललेला, आपला वेग कुठं चाललेला, आणि हा वेग असाच जर चालत राहिला पुढच्या 50-70 वर्षामध्ये आज जे आपण बहुसंख्यक आहोत अल्पसंख्यक व्हायला वेळ लागणार नाहीये. आणि ज्यावेळेस अल्पसंख्यक होऊ त्यावेळेस जीवन जगणं सोपं राहणार नाही. कारण बांगलादेशमध्ये पाहिलं अल्पसंख्याकांवरती काय अत्याचार झाले, काय अनाचार झाले. ज्या कोरोनाच्या काळामध्ये एका आश्रमानं, एका मंदिरानं लोकांना अन्नदान केलं, लोकांना जगवलं. त्या मंदिरातील साधूंची हत्या करण्यात आली, त्या मंदिरातल्या मूर्त्या तोडण्यात आल्या. का? कारण आपल्याला ते शत्रू समजतात. म्हणून आपली जी संख्या चाललेली आहे, हम दो हमारे, आता मी तुम्हाला तसंच आव्हान करणार नाही की तुम्ही 4-4, 5-5 मुलं जन्माला घाला. फक्त एवढंच आव्हान करतो सरकारला, कोण्याही धर्माचा असू द्या, त्याला 2 संतान किंवा जे ठरवायचं 2 किंवा 3 संतान असो, कोणीही धर्मातला कोण्याही जातीतला असला, असा जर कायदा अंमलामध्ये आणला तर कुठंतरी लोकसंख्या नियंत्रणाला, धर्माच्या लोकसंख्येच्या नियंत्रणाला कुठंतरी त्या ठिकाणी मदत होईल. आणि जे लोकसंख्येमुळे जे काही सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पुरत नाहीत, ती सुद्धा समस्या त्या ठिकाणी समाप्त होईल, हल होईल. म्हणून सरकारला विनंती आहे, सर्व धर्मामध्ये समान कायदा कानून आणि सर्व धर्मासाठी त्या ठिकाणी जनसंख्या नियंत्रण कानून, हे 2 कायदे आणणं फार गरजेचं आहे. आणि आशा आहे ज्यांच्याकडे फार आपण आशेच्या नजरेने पाहतो, ज्यांचा आपण अमृत महोत्सवी जन्मदिवस त्या ठिकाणी साजरा करत आहोत, त्यांच्याकडे विनंती आहे नरेंद्रभाई मोदीजीकडे, या धर्माच्या कार्यासाठी, धर्म टिकवण्यासाठी हे 2 कायदे अंमलामध्ये आणावेत. आणि आपण सर्वांनी आपल्या धर्माचं रक्षण करावं, तरच आपलं धर्म रक्षण करेल, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि एवढं बोलून त्या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम तत्सत. हरिओम. कृष्ण चैतन्य स्वामीजी महाराज बोलते. गणामूर्तये नमः. ओम शांती शांती शांती. आज या ठिकाणी